श्रीकृष्णाय नमः. यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंशसंभवम्. भगवंत म्हणतात, हे अर्जुना, या जगात जे काही अद्भुत, तेजस्वी, सामर्थ्यवान किंवा आकर्षक वाटतं ते सर्व त्या एकाच चैतन्याचं प्रतिबिंब आहे, जे ज्ञानात प्रकटतं, जे करुणेत झळकतं, जे सौंदर्यात नांदतं, ते सर्व माझ्या दैवी तेजाचा अंश आहे. विभूतिमत्सत्वम म्हणजे जिथे विलक्षण गुण, सामर्थ्य आणि सौंदर्य दिसतं तिथं त्या एकाच ब्रह्मतत्वाची अभिव्यक्ती होते. वेदांत म्हणतो, सृष्टी स्वतंत्र नाही, सर्व ऊर्जा, सामर्थ्य आणि सौंदर्य या एकाच परमचैतन्याचं प्रकट स्वरूप आहेत. सूर्याचं तेज, चंद्राची शीतलता, गंगेचं पावित्र्य, संतांचा भाव, कवीचा शब्द, वीराचं धैर्य ही सर्व माझ्या तेजाचे प्रतिबिंबन आहेत. जेव्हा तू दुसऱ्यात तेज पाहतोस तेव्हा ते व्यक्तीचं नव्हे तर ईश्वराचं आहे हे ओळख. मग मत्सर नाहीसा होतो, अहंकार गळून पडतो आणि मनात नम्रता जन्म घेते. भक्तांसाठी हा श्लोक सांगतो, प्रत्येक सुंदरता ही भगवंतांची झलक आहे. ज्ञानीसाठी तो सांगतो, जग हे ब्रह्माची अभिव्यक्ती आहे आणि योग्यासाठी ते सर्व एकाच प्रकाशात विलीन आहे. म्हणून अर्जुना, या जगात जे काही तेजस्वी आहे ते माझ्या तेजाचं एक अंशरूप आहे. तू जिथे जिथे प्रकाश पाहशील तिथे माझं अस्तित्व जाणवेल आणि अखेरीस समजेल, सर्वं खल्विदं ब्रह्म, सर्व काही एकाच प्रकाशात न्हाऊन निघालं आहे. यद्यद विभूती म्हणजेच जे तेज दुसऱ्यात दिसतं तेच तेज आपल्यातही दडलेलं आहे. सगळं एकाच ब्रह्मप्रकाशातून झळकतं. श्रीकृष्ण शरणं मम.